सो आज आपण स्क्वेअर रूट काढायला शिकणार आहोत. तर स्टार्टिंगला स्क्वेअर रूट काढायच्या अगोदर आपण काय करायचं, स्टार्टिंगमध्ये स्क्वेअर लिहून घ्यायचे. 1 2 10 हे तुम्ही स्क्वेअर लिहून घ्या पहिले. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36, 7 चा स्क्वेअर 49, 8 चा स्क्वेअर 64, 9 चा स्क्वेअर 81 आणि 10 चा स्क्वेअर 100. सो आपण एक नंबर घेऊ 6 8 8 9. कोणता नंबर घेतला आपण? 6 8 8 9. आता बघा 9 नंबर हा नंबर आहे 9. शेवटचा नंबर 9 आहे. हा 9 कुठे आहे? एक तर 3 मध्ये पण येतो, ओके, आणि एक तर 7 मध्ये पण येतो. कुठे येतो? एक तर 3 मध्ये पण येतो आणि एक तर 7 मध्ये पण येतो. म्हणून आपण नंबर लिहिला 3 आणि लिहिला 7. हे दोन नंबर तसे आपण लिहिले. 9 नंबर कुठे येतोय? 3 मध्ये पण येतोय. 9 नंबर आला, 3 मध्ये पण आलाय आणि 7 मध्ये पण आलाय. या दोन ठिकाणी नंबर आले, ओके. सो नंतर काय करायचं, हा 68 नंबर आहे. नंबर आहे 68. काय नंबर आहे? 68. 68 कोणाच्या मध्ये येते? 8 आणि 9 च्या मध्ये. कोणाच्या मध्ये येते? 8 आणि 9 च्या मध्ये. बघा 68 म्हणजे 64 आणि 81. 64 आणि 81 8 आणि 9 च्या मध्ये येतो. म्हणून आपण पहिला नंबर घेतला 8. पहिला नंबर कुठला घेतला आपण? 8. 8 चा पुढचा नंबर कोणता येतो? 9 येतो. 8 चा पुढचा नंबर काय येतो? 9 येतो. म्हणून आपण काय केलं, मल्टिप्लाय करतो आपण. म्हणून 8 9 चा किती येतो? 8 9 चा 72 येतो. 8 9 चा 72. मग मला सांगता ग्रेटर दॅन कोण आलाय? ग्रेटर दॅन कोण आलाय? 72 ग्रेटर दॅन आलाय, बरोबर. मग आपण नंबर काय घेतलाय याचा? आपण नंबर काय घेणार याचा? 72 हा ग्रेटर दॅन आलाय आणि हा 68 हा स्मॉल आलाय. म्हणून आपण काय केलं, स्मॉल नंबर घेतला. आपण काय केला, स्मॉल नंबर घेतलाय आणि 8 नंबर अगोदरचा आपण अगोदरच्या नंबरनी मल्टिप्लाय केला. 8 नंबरनी मल्टिप्लाय केला. बघा 8 आणि 9 च्या मध्ये 68 येते. 8 आणि 9 च्या मध्ये 68 येते. 8 चा स्क्वेअर 64 येते, 9 चा स्क्वेअर 81 येते. आपल्याला नंबर आहे 68, बरोबर. म्हणून आपण 8 into 9 8 into 9 72 येते. म्हणून आपण घेतला 8 नंबर घेतलाय आणि हा स्मॉलर नंबर आहे आपल्याकडे हा स्मॉलर नंबर आहे. म्हणून आपण घेतला 83, बरोबर. 83. मग 83 चा स्क्वेअर किती येतो बघा तुम्ही. 83 चा स्क्वेअर काढल्यानंतर आपल्याला मिळते 6 8 8 9. जर करून बघा तुम्ही, तुम्हाला एकदम इझी पद्धत सांगतो तुम्हाला स्क्वेअर कसं काढायचं. 83 चा मला काढायचा स्क्वेअर. 83 चा मला स्क्वेअर काढायचा आहे. 3 चा स्क्वेअर काय आला? 3 चा स्क्वेअर आला 9. 3 चा स्क्वेअर काय आला? 9, ओके. आता मी काय करणार, ह्या दोन नंबरला आणि ह्या तिघांना मी मल्टिप्लाय करते, बरोबर. मग 8 3 जा 24 आणि 24 2 जा 48. 8 3 जा 24, 24 2 जा 48. 48 चा मी इथे लिहिला 8 लिहिला, ओके. मी इथे 4 इथे लिहून ठेवतो. त्यानंतर 8 चा स्क्वेअर काय येतो? 64. 8 चा स्क्वेअर काय आला? 64. बघा 64 हा मी 4 असा ठेवला म्हणून मी खाली लिहिला. 64 + 4 68 म्हणजे 83 चा स्क्वेअर आला 6889. म्हणजेच 6889 चा रूट होतो 80. ओके, समजलं?